मुख्यमंत्री सर्वांना सावरण्यासाठी तारेवरची कसरत करतायत, मात्र ज्यांच्या मनात खुर्चीसाठी लालसा ते फडणवीसांना छळत आहेत की काय, असा प्रश्न उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा. खरी शिवसेना एकच, एकनाथ शिंदे यांची गद्दार सेना. कुणाल कामरा प्रकरणात तोडफोड झाली, त्याची शिवसेनेशी संबंध काहीही नाहीये. गद्दार सेनेनं तोडफोड केली. उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. कटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार. मोदींची सौगात आहे मोदी, हे सौगात आहे सत्ता आहे. उद्धव ठाकरेंची टीका तर सौगात आहे मोदी ही नौटंकी. भाजपने हिंदुत्व सोडलं, जाहीर करावं, ठाकरेंचा हल्लाबोल. चांगला कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटण्याचं काम काय, सर्वधर्म समभाव ही आपली परंपरा आहे, अजित पवारांचं वक्तव्य. ठाकरेंनी मोदींवर बोलण्यापेक्षा पक्षाकडे पाहावं. चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार. तर देशाला मानणारा मुस्लिम आमचा, ठाकरेंप्रमाणे आम्ही इतरांकडे झुकलेलो नाही, संजय शिरसाट यांची टीका. जर सौगात मोदी नाही घेतलं तर त्यांना एक वेगळा मेसेज जाईल. तुम्ही जो भेदभाव करता त्यामुळे आम्ही तुम्हाला रिजेक्ट करतो, असा मेसेज तिथे गेला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. मुंबईत साकीनाकामध्ये सौगाते किटचं वाटप. आमदार दिलीप लांडेंच्या हस्ते या किटचं वाटप. मुस्लिम समाजाने ऍक्टिव्ह झालं पाहिजे, हे माझं मत. ज्या मंत्र्यांनी मुस्लिमांविरोधात वक्तव्य केलं त्यांच्या विरोधात कारवाई करता येते. मुस्लिम समाजानं पुढाकार घेऊन विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख प्रकरणात सरकारकडून नाकाला वाचवण्याचा प्रयत्न. संजय राऊतांचा आरोप. तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची अवस्था ही दारुण. राज्याचे गृहमंत्री हताश, हतबल झालेत, राऊतांची टीका. सुदर्शन गुन्हेनं कुणापुढे कबुली दिली हे माहीत नाही. न्यायाधीशांपुढे कबुली दिली असल्यास अंतिम निकाल येण्यासाठी मोठी मदत होणार. अंजली दमानी यांचं वक्तव्य. कृष्णा अंधेला लवकरात लवकर अटक करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. धनंजय देशमुखांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी प्रतीक घुलेचा पंचनामा TV9च्या हाती. प्रतीक घुलेकडून गुन्हा कबूल. टाकळी चिंचोली परिसरातील शिवरस्त्यावर हत्या केलेली जागाही दाखवली. झाडाझुडपात लपवलेले हत्यार पोलिसांच्या ताब्यात दिलं. संतोष देशमुखाच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड. सुदर्शन घुलेला हत्येचा म्होरक्या दाखवण्यात आला, मात्र हत्येच्या कट रचणारा म्होरक्या कराड. खासदार बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया. इंद्रजीत सावंतांना मीच फोन केला होता, मोबाईलमधील डेटा देखील डिलीट केला. प्रशांत कोरटकरनं पोलिसांसमोर कबूल केल्याची सूत्रांची माहिती. तर पोलिसांनी मध्यरात्री 5 तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती. प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवलं. तपासाच्या कारणास्तव कोरटकरला हलवण्यात आलं. रात्रभर चौकशी केल्यानंतर पहाटे 5 वाजता कोरटकरला नेण्यात आलं. मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास. मध्यरात्रीच कोरटकरची वैद्यकीय तपासणी केल्याची सूत्रांची माहिती. कोरटकरनं दिलेल्या माहितीची सत्यता पडताळणीसाठी करण्यासाठी आता पोलीस रवाना. कुणाल कामरा वकिलाच्या मार्फत खार पोलिसांच्या संपर्कात. कुणाल कामराला 31 मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश. कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांची दुसरी नोटीस. कुणाल कामराच्या वडिलांनी दुसरी नोटीस स्वीकारली. लवकरात लवकर चौकशीला हजर राहण्याची नोटीस. कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीजची कॉपीराईट नोटीस. कुणाल कामरानं टी सिरीजच्या गाण्याची वाद्य गीत वापरल्यानं नोटीस. टी सिरीजच्या नोटीसला कुणालचं ट्विट करत उत्तर. कुणाल कामरासाठी आता 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल. कामराला पोलिसांच्या टायरचा प्रतिसाद द्यायला पाहिजे. आम्ही शिवसैनिक आहोत हे विसरू नका, शंभूराज देसाईंचा इशारा. कुणाल कामराविरोधात राहुल कनालची खार पोलीस ठाण्यात तक्रार. दहशतवादी संघटना कामराच्या YouTube चॅनलला पैसे देतात, यासंबंधी चौकशी व्हावी. राहुल कनाल यांची मागणी. दिशाच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनी पोस्टमॉर्टम प्रक्रिया सुरू झाली. दिशा सल्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर संजय निरुपम यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. तर गरज पडल्यास पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी होईल. शंभूराज देसाईंची माहिती. श्रीगोंदामधील बहादूरगडाचं नाव धर्मवीर गड करा. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने गडाची ओळख निर्माण करण्याची मागणी. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचं सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला नागपूर दौऱ्यावर. महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री आज तयारीचा आढावा घेणार. पंतप्रधान मोदी रेशीम बागेतील स्मृती मंदिर आणि दीक्षाभूमीला भेट देणार. मंत्रालयात पाणी समस्या. काही विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न.
शिर्डीजवळ महामार्गावर ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त दारूच्या बॉटल, ट्रकमधून मोठ्या प्रमाणात काचेच्या बॉटल्स पडल्यामुळे काचांचा खच. आमदार अमोल मिटकरींनी पाठलाग करत ट्रक अडवला, चालक मात्र फरार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. दौऱ्यात 2 शासकीय गाड्या दिल्याने दादांकडून विचारणा, अजित पवारांकडून नियोजनावर नाराजी व्यक्त. उद्धव ठाकरेंनी शिंदेना ऊर्जा दिली. शिंदे घात करतील असं सांगणारे त्यांच्याच अवतीभोवती आहेत. ठाकरेंबद्दल जी भाषा वापरता त्याबद्दल आत्मपरीक्षण करा. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांचं उत्तर. शिवसेना फोडण्यासाठी मोदी शहांनी तुम्हाला जवळ केलं. मोदी शहांचं छत्र उठल्यावर तुम्ही कुठे असाल विचार करा. मोदी शहा शिंदेंना दारातही उभं करणार नाही, राऊतांचा निशाणा. संजय राऊत आम्हाला कचरा म्हणतात, ते आमच्या मतावर निवडून आले, आमचे मत चालतात का? राऊतांनी केलेल्या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांचं प्रत्युत्तर. संजय राऊत उद्धव ठाकरेंची भाकरी खातात पण चाकरी पवारांची करतात. एकनाथ शिंदे कृतज्ञ असते तर राज्यसभा निवडणुकीत पराभव केला असता. नरेश म्हस्केंचा राऊतांना प्रत्युत्तर. इंग्रजांना घाबरून श्वानासाठी निधी दिल्याचा समज अयोग्य. होळकर कधीही इंग्रजांना घाबरले नाही. चुकीची विधानं खपवून घेतली जाणार नाही. अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांचा इशारा. महाराष्ट्रात वाद होतील अशी भूमिका कुणी घेऊ नये. वाघ्या श्वानाच्या स्मारकाच्या वादावर राऊतांची प्रतिक्रिया. वाघ्या कुत्र्याबाबत छत्रपती संभाजीराजे आणि भिडेंनी आपली भांडणं मिटवावी. जेव्हा भूमिका घेण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही भूमिका घेऊ. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो. मनसे पदाधिकाऱ्यांकडून शिवाजी महाराज पार्क परिसरात पोस्टर. राज ठाकरे अमित ठाकरेंसोबत बाळासाहेब ठाकरेंचाही पोस्टरवर फोटो. बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय कोणाला दुसरा आता पर्यायच नाहीये. मनसेच्या बॅनरवर असलेल्या फोटोवरून उद्धव ठाकरेंचा निशाणा. बाळासाहेबांना एका कुटुंबापुरतं मर्यादित ठेवू नका. मनसेच्या बॅनरवरून शंभूराज देसाईंचं उद्धव ठाकरेंना उत्तर. मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेची गुढीपाडव्यानिमित्त बॅनरबाजी. गर्व से कहो हम हिंदू है अशा आशयाची बॅनरबाजी. बॅनरमधून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न. पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरण. पीडित तरुणीनं प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्र TV9 मराठीच्या हाती. या पत्राच्या माध्यमातून पीडित तरुणीचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप. केसमध्ये सरकारी वकील म्हणून सरोदेंची नियुक्ती करण्याची मागणी. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ. आरोपी दत्ता गाडीला 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. नगरच्या राहुरीत महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन. आज राहुरी तालुका बंदची हाक. नागरिकांकडून बुवा सिंद बाबा मंदिरात सामूहिक आरतीचं आयोजन. काही पाकिस्तानी विचारांच्या लोकांनी हे कृत्य केले. तसंच अशा घटनांविरोधात कायदा करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील. संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. निधीचं समसमान वाटप. कोणत्याही आमदारावर अन्याय होणार नाही. शासनाकडून आदिवासी विभागाला 280 कोटींचा निधी. अशोक उईके यांचं स्पष्टीकरण. चंद्रकांत पाटील यांनी संजय काका पाटलांची भेट घेतली. तासगाव तालुक्यातील निवासांनी जाऊन भेट घेतली. संजय काका पाटील पुन्हा भाजपात जाणार असल्याची चर्चा. मंत्री चंद्रकांत पाटलांचा उद्या रायगडावर पाहणी दौरा. 12 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय मंत्री अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पाहणी करणार. यंदाच्या विजयादशमीला RSSला 100 वर्ष पूर्ण होणार. शताब्दी वर्षात संघकार्याचा विस्तार करण्याचा संकल्प. नोव्हेंबर ते जानेवारी 2026 कालावधीत संघाचा घरोघरी संपर्क मोहीम. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार. कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या आरोबीवर गर्डर लॉन्चिंगसाठी या ब्लॉकचं नियोजन. नवीन पाईपलाईन पुलाचं बांधकाम करणार. भांडूपमध्ये प्लास्टिक कंटेनरमध्ये लपवलेले तब्बल 50 कोटींचे ड्रग्ज जप्त. NCBची मोठी कारवाई. या प्रकरणी 2 जणांना अटक. रायगडच्या महाडमध्ये एका कंपनीत ड्रग्ज बनवल्याची माहिती. रायगडमधील अलिबागमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ. पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये माती आणि अळ्या आढळल्या. रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. चिपळूण तालुक्यातील 10 गावांचं टँकरसाठी अर्ज. संभाव्य पाणी टंचाईसाठी तालुक्यात 20 लाख रुपयांची तरतूद. ठाण्याच्या शहापूरमधील डोळखाम तलवडे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या गावपाड्यांवर भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी लहान मुलांना कडेवर घेऊन महिलांची पायपीट. नाशिकमध्ये मागील 3 दिवसांपासून निफाड पंचायत समिती समोर शिक्षकांचं आंदोलन. 7वा वेतन आयोग. सेवा पुस्तक पडताळणी संबंधी दिरंगाईबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी. जळगावच्या मन्यारखेडामध्ये प्रकल्प बाधितांचं जलसमाधी आंदोलन. दीपनगर प्रकल्प बंद करण्याची मागणी. प्रकल्पामुळे प्रदूषण होत असल्याचा आरोप.
जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात तब्बल 1400 रुपयांची वाढ, तर सोन्याच्या भावात 100 रुपयांची वाढ. सोन्याचे दर 88,200 रुपये प्रति तोळा, तर चांदी 99,800 रुपये प्रति किलोवर. छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीत रिलायन्ससह 3 कंपन्यांची 28,877 कोटींची गुंतवणूक येणार. 12,000 जणांना या प्रकल्पामुळे भविष्यात छत्रपती संभाजीनगर परिसरात थेट रोजगार मिळेल. 3 मोठ्या उद्योगांची गुंतवणूक. जळगावच्या महिंदळे गावात मार्च महिन्यातच भीषण पाणी टंचाई. गावकऱ्यांना करावी लागते पाण्यासाठी भटकंती. शासनाच्या 4 पाणीपुरवठा योजना फेल. जलजीवन मिशन योजनेची कामं सुरू, मात्र पाणी कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरित. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीन आणि हरभऱ्यापेक्षा चिंच जास्त भाव खाते. चिंचेला प्रति क्विंटल 27,000 रुपये भाव, तर हरभरा 5,000वर आणि सोयाबीन 4,220 रुपयांवर. धाराशिवमध्ये आता स्वस्त धान्य दुकानात महिला बचत गटाची उत्पादन विक्रीसाठी ठेवली जाणार. महिला बचत गटांना स्थानिक बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यभरातला पहिला उपक्रम. धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची संकल्पना. नाशिकच्या येवल्यात होलसेल भांड्यांच्या दुकानात धाडशी चोरी. 30 ते 35 लाखांची तांब्या पितळाची भांडी लंपास. शहरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लातूरमध्ये पेट्रोल पंपावर अवैधरित्या बाटलीमधून डिझेल विक्री. प्रशासनाचं दुर्लक्ष. एमआयडीसी भागातील ही घटना. पोलीस प्रशासनाकडे कारवाईची मागणी. मराठी अभिनेता अभिजित खांडेकरांनी सपत्नीक माहूरच्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे. स्वतःच्या हाताने रेणुका देवीला तांबूल विड्याचा प्रसाद अर्पण केलाय. चंद्रपुरात पुढील आठवड्यापासून आता महाकाली यात्रोत्सवाला सुरुवात होणार. जिल्हाधिकाऱ्यांकडून यात्रा परिसराची पाहणी. महाकाली यात्रेदरम्यान कोणतीही हयगय नको, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. रायगडच्या रोहा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. 5 फ्लॅट फोडून 4,50,000चे दागिने लंपास. रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या लोखंडी पत्र्यांची चोरी. लोखंडी पत्रांनी भरलेला टेम्पो पोलिसांच्या ताब्यात. अंधाराचा फायदा घेत 3 चोर जंगलात पळाले. पोलिसांकडून शोध सुरू. गडचिरोलीच्या लोहरीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सहाय्यकाला लाच घेताना अटक. थकीत बिलासंदर्भात 1,30,000 रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस. धाराशिवच्या उमरगा पोलीस स्टेशनला पोलीस महानिरीक्षकांची भेट. पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरांचा प्रश्न येणाऱ्या काळात मार्गी लागणार. पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांची माहिती. जळगावच्या रावेरमध्ये शेताची मोजणी केल्यानंतर खुणा दाखवण्याच्या मोबदल्यात भूगर्भमापकाने 5,500ची लाच मागितली. दरम्यान शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यानं अधिकाऱ्यानं पैशाच्या मोबदल्यात हरभरे मागितले. लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला अटक. अहिल्यानगर शहरात दरोड्यातील आरोपींची धिंड. कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपींची काटवण खंडोबा परिसरात धिंड काढली. नाशिकच्या येवल्यात आझाद समाज पार्टीचं तहसीलदारांना निवेदन. बिहार राज्यातील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्याची मागणी. राज्यातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची 3 एप्रिलला मुंबईत बैठक होणार. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी या बैठकीचं आयोजन. लातूरच्या अहमदपूरमध्ये पोलिसांचा छापा. 12,700 रुपयांच्या बनावट नोटा आणि अवैध गुटखा जप्त. 2 जण ताब्यात. पोलिसांकडून तपास सुरू. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तहसील आणि नायब तहसीलदारांचं निलंबन. शहरातील बेकायदेशीर जमीन हस्तांतर केल्याप्रकरणी कारवाई. महिना अखेरीस कोकण रेल्वेचं आरक्षण हाऊसफुल. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या संख्येत वाढ. कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यात युरियाचा कोट्यावधींचा घोटाळा. शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज एग्रोवेट या खासगी कंपनीला दिल्याचं समोर. पशुखाद्य तयार करण्यासाठी याचा वापर केला जात होता. राज्य सरकारच्या पीक विमा योजनेची पुनर्रचना करण्यात येणार. 1 रुपयात पीक विमा योजनेत भ्रष्टाचार होत असल्याने योजनेची पुनर्रचना होणार. 1 रुपयाऐवजी सुटसुटीत पीक विमा योजना आणणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. आयाराम गयाराममध्ये महाराष्ट्र आघाडीवर. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आयाराम गयाराममध्ये महाराष्ट्राने इतर राज्यांना मागे टाकलं. सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. वर्धा जिल्ह्यात ई-ऑफिस प्रणालीला 2रा क्रमांक. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कडिल यांनी राबवलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात 2रा क्रमांक पटकावला. भोयर पवार समाजाचा केंद्रीय ओबीसी सूचीत समावेश करावा. खासदार अमर काळे यांची संसदेत मागणी. सदर समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात आरक्षण मिळत नसल्याचा आरोप. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. फेटाळलेली याचिका उच्च न्यायालयाने पुन्हा ऐकावी. सुप्रीम कोर्टाच्या सूचना. कुस्तीगीर परिषदेसंदर्भात 7 एप्रिलला पुन्हा सुनावणी.
पुण्याच्या खेड तालुक्यातील परसूल गावात भीषण पाणी टंचाई। तिसरा हंडा पाणी घेतल्यास 100 रुपये दंड। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी परसूल ग्रामपंचायतीचा निर्णय। जळगावच्या बळगावमधील महिंदळी गावाला मार्च महिन्यात पाणी टंचाईच्या झळा। मार्च महिन्यापासून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती। कंत्राटी कामगार संपावर गेल्याने नागपुरातील आपली बस ठप्प। वेतनाचा प्रश्न सोडवण्यात महापालिका अपयशी ठरल्याने कर्मचारी संपावर। बस सेवा ठप्प झाल्याने शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना नाहक त्रास। रत्नागिरी जिल्ह्यातील 454 कंत्राटी शिक्षकांना गेल्या 4 महिन्यांपासून अद्याप पगार नाही। त्यामुळे 3 दिवसात पगार न दिल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा। सोलापुरात 23 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी। एनटीपीसीमध्ये आता थर्मल पॉवर सोबत सौर ऊर्जेच्या माध्यमातून देखील वीज निर्मिती होणार। छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा लेणीतील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। मधमाशांच्या हल्ल्यात विदेशी पर्यटक जखमी। कोल्हापूरमध्ये खंडणी प्रकरणी 9 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी। 2 गटात तुंबळ हाणामारीनंतर खंडणी मागितल्याचा प्रकार। इचलकरंजी शहरातील साईट नंबर 102 परिसरातील घटना। हिंगोलीच्या सेनगावमधील वटकळी गावात शाळेची बस विद्युत तारेला अडकल्याची घटना। तारेतील विद्युत पुरवठा वेळीच खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला। नाशिक महापालिकेतील रखडलेल्या पदोन्नतीला महासभेची मंजुरी। अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अभियंता अशा एकूण 16 जणांना बढती। राज्यातील प्रदूषणकारी कारखान्यांच्या संख्येत मोठी वाढ। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाचा हा अहवाल। 8500 पैकी 60हून अधिक कारखाने प्रदूषणास कारणीभूत। बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नियमबाह्य पद्धतीनं आर्थिक लाभासाठी नियुक्त केल्याचा आरोप। युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांची तक्रार। मुंबईच्या 7 जलाशयातील पाणीसाठा केवळ 37%। पालिकेकडून अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयांमधून अतिरिक्त पाण्याची मागणी। पाणी कपातीची शक्यता। आझाद मैदानात आता केवळ 12 तासांचं आंदोलन करता येणार। मुंबई पोलिसांकडून नियमावली तयार। अधिसूचना 2 आठवड्यात जारी होणार। आयपीएल स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स सामने। वादळी ईशान किशनला ऋषभ पंतचं आव्हान। हैदराबाद येथे संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार।